हे बघ तुझं असं असतं. कसं यार, कसं केलं तू? ऐन टायमिंगला तू गोंधळ घातला. मी बोलले होते ना आपण करू सगळं व्यवस्थित. तू कशाला आली इकडे? तुला तसा राग धरायचा आहे माझा? तू ऐन टायमाला माती खाल्ली. तिथं मामाला डायरेक्ट म्हणायचं होतं तू आता माझं मी आहे कोण तुमचा? अरे तसं नाही, पण तुला कळतं का आपण कोणत्या planning तोंडात करणार होतो. कसलं प्लॅनिंग करणार होती? मग असं डायरेक्ट सगळ्यांना पुढे बोलायचं का? कुठं ते तरी पण कुठं ते लगेच हा म्हणले होते का? मी कुठं त्यांना हा म्हणले होते लगेच? ते फक्त बघायला आले होते ना. मग तू कसं काय मामासमोर तसं म्हणत होती मी करणार आहे म्हणून? तू असं धावधाव आला कसं बोलायचं बरं मी मग? तुझं लग्न जमवतोय मी असं बसतोय तू बघत त्या लग्नात. मी काय बुंदी वाटा येऊ का तुझ्या लग्नात? अरे पण तुझे पोरग मी सांभाळू का झाले? हो अरे पण तुला सांगितलंय ना मी करीन, तू तुझ्याशीच लग्न करेन. तुला माझा विश्वास नाहीये का? विश्वास माझाच माझ्यावर नाही राहिला. मी काय करू? मला सुचाना मिळाल त्यांच्या पुढे ही म्हातारी ना तिला दवाखान्यात नाही मी लागतो ना. ऐन टायमाला किती केलं तिने. मरू दे त्यांचं, मरू दे. तुला माझा विश्वास आहे ना. आपण दोघंच लग्न करणार आहे. मी कोणाशीच नाही होणार. मी फक्त आणि फक्त तुझीच होणार आहे. आणि जर नाही दिलं लावून तर काय करायचं आता? आपण पळून जाऊ बस का? घे माझी शपथ. तुझी शपथ. बघा मी बघ तू जर पलाटली ना मग अवघड होईन बरं का लय. नाही वाटून होईन राव माझं. येडाय का? एवढा अखे दिवस मी तुझ्याच माग एवढं सगळं म्हणजे माझं सगळं काही तूच आहे आणि मी कस काय पलटन बरं? तू कर ना थोडा विचार. तू मला एक सांग, मी तुला सोडून दुसऱ्या पोरीकडे बघितलं का? कॉलेजला गुडील सोडायला आहे, किराणा मी आणतो, सगळं करतो मी करतो आणि काय कामधंदे मी सगळे करतोय. आणि मग पोरगी ऐन टायमाला दुसऱ्याच्या गळ्यात. तो जो तुला माहिती का तो 1 तास आला आणि लग्न करून तुझ्याबरोबर घेऊन गेला. तू लय सिटीत जायची म्हणून तू का असं करायची का? अरे पण त्याचं माग किती कुठाने असते असले पैसेवाल्यांचे. अरे पण तुला माहिती ना मी नाही जाणार कुठं. या मामाला कोणी सांगायचं ऐन टायमाला? सांगू आपण सगळं हळूहळू करून सांगू. या सगळ्या अख्ख्या वस्तीला माहिती की माझं आणि तुझं ती तात्पुरतं म्हणते. ह्यांच्या समोर मी राहायचं का? कसं राहायचं मी? अरे पण आपण कोणत्या तोंडाला त्या मामाची कामं करायची मी? जाऊ दे त्यांची कामं ते बघतील. तू मला एक सांगायचं आता, मामा पुढे डायरेक्ट जायचं. मला नितीन आवडतोय, तू जर करून देत असाल तर ठीक, नाही तर मग तेवढं तिथपर्यंतच बोल. तू बोलून बघ ना एकदा. आता असं कसं करणार तू? असं डायरेक्ट नाही बोलता येत. आपण ना थोडंसं प्लॅन करू, हळूहळू सांगू सगळं. आता एवढं घेऊ भांडणं तर होतीन उलट माहिती का? आता लगेच बोलल्यावर गरम आहेत सगळे, गरम आहेत. गरम याच्यात बोलून काढलं ठीक. तू ऐन टायमाला म्हणाय माझं काहीच नव्हतं, परत म्हणायचे माझं होतं. मामा जावं चक्र व्हायचं आणि येडं व्हायचं. ते नाही होणार काही. मी आहे ना, आपण करू दोघं जण मिळून सगळं काही व्यवस्थित करू. आणि जर पळून गेलं ना काही काम करीन मी, लाकडं तोडीन, काही करीन मी माझं. शहरात चल एखाद्या गावड्याच्या हाताखाली लाईन, पण मी ना लग्न तुझ्यावर करीन. ध्यानात ठेव. मला माहिती, मला विश्वास आहे तुझ्यावर का तू मला सुखीच ठेवशील. बरं जाऊ दे. आता तू एक काम कर, घरी जा, जेवण वगैरे कर व्यवस्थित. तू जेवलेला नसेल, सकाळपासून सगळे शेतातच जातोय. फवारा आणत होतो ना, हे असं चालूय. मामा पाणी द्यायला होता पण मामा आला घरी कपडे घालून लगेच नवरदेव बघाय बसलाय. बरं जाऊ दे. आता जेवण बिवण कर, आपण भेटू थोड्या वेळाने. जेवण वगैरे झालं का? भेटू नको तू, डायरेक्ट मामा स्पष्ट बोल. बरं बोलू, संध्याकाळी बोलू आपण. ठीक आहे. आणि म्हातारीला समजून सांग, कोण नको चाली जाऊ कुठं कुठं. बरं जाऊ, चल, नको राग माणूस. चल आता. आणि तू विश्वास हे करायचं ना, तडा देऊन द्यायच नाही. मला विश्वास आहे. माझा विश्वास नाही का तुझा? मी विश्वास ठेवतो, तू जाऊन देऊ नको. मला काय दुसरं काय गत्यंतरच नाही कसलं. तू काळजी नको करू, तू सोडून कुणीच नाही अरे मला. विश्वास ठेव थोडा. आता खातो फिरू खातो इथं.